नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे। मी एक प्रोफेशनल सायकोलॉजी काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच। आज आपण पॅरेंटिंगच्या थोडा वेगळा विषयावर चर्चा करणार आहोत। तर विषय असा आहे की मत्सर हा मत्सर का निर्माण होतो आणि यामागे काय काय कारण आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही फ्रेंड्स असता, एका ऑफिस मध्ये काम करता, एका फॅमिली मध्ये राहता, रिलेटिव्हज आहात, तर तुमच्या मनात हा मत्सर का निर्माण व्हावा। जर एखाद्या व्यक्तीची प्रगती होत असेल, फॉर एक्झाम्पल एखादा ऑफिस आहे, त्या ऑफिस मध्ये 10 लोक काम करत आहेत, तर त्या 10 लोकांपैकी एका व्यक्तीचं कंटिन्यू प्रमोशन होत आहे। मग त्या व्यक्तीचं कंटिन्यू प्रमोशन होत असताना बाकीचे त्याचा मत्सर करायला सुरुवात करतात। पण तो मत्सर कशासाठी? बरेच जणांचं यावर हेही म्हणणं असतं, काही नाही, त्याला काय एवढं येतं का, तो काही एवढा स्मार्ट आहे का, किंवा ती काय एवढी स्मार्ट आहे का। कारण मेलचं प्रमोशन, तेही मला क्लिअर करायचं की मेलचं प्रमोशन होत असेल तेव्हा काय त्यांनी पैसे दिले असतील बॉसला, म्हणून त्याचं प्रमोशन झालं। अदरवाईज काय, अरे आपलं होत नाही आणि त्याचं कसं होत आहे, यासारख्या चर्चा आपण नेहमीच ऐकतो। आणि जर तिथे फिमेल असेल तर मग तर काही विचारूच नका, किती त्याच्या मागे मागे करते ती, प्रत्येक शब्द ती त्याचा खाली पडू देत नाही। तीही काहीतरी असेल दोघांमध्ये, म्हणून तर प्रमोशन मिळतंय दरवर्षी तिला, म्हणून तर तिचं पेमेंट वाढते, म्हणून तर तिची सॅलरी वाढते। यासारखे डायलॉग्स आपण ऐकतो। मित्रांनो, ज्यावेळी आपण असे डायलॉग्स बोलतो त्यावेळेस आपण स्वतः एकदा विचार करायला हवा। फॉर एक्झाम्पल, एखादं शॉप आहे किराण्याचं। मी का किराण्याचं घेतलं, कारण ते सगळीकडेच गरजेचं असतं। पण ठीक आहे, किराणा म्हणा किंवा कपड्याचं म्हणा, शॉप आहे। 2 मित्र होते, त्या 2 मित्रांनी शॉप टाकलं। एकाने थोडं आधी टाकलं आणि 2 महिन्यांनी म्हणा किंवा 2 वर्षांनी दुसऱ्याने टाकलं। जोपर्यंत त्या भागात एकच शॉप होतं तोपर्यंत त्या मित्राचं चालायचं। नंतर दुसऱ्या मित्रांनी टाकलं, त्याचा चालायला लागला। पण जे आधीचा जो मित्र होता, ज्याचं शॉप आधीपासून होतं, त्याचं जरा कमी चालायला लागलं। का कमी चालायला लागलं? कारण दुसरं शॉप हे कॉम्पिटिशन मध्ये आलं, त्याच्यामुळे ते कमी चालायला लागलं। हे झालं एक उदाहरण। दुसरं उदाहरण की 2 मित्र आहे आणि त्या दोघांनीही शॉप एकदाच ओपन केला आहे, दोघांचंही कन्स्ट्रक्शन सेम आहे। पण एका मित्राचं शॉप, फॉर एक्झाम्पल आपण नाव देऊया राम आणि श्याम। रामचं काय यांना शॉप खूप चालतंय आणि श्यामचं शॉप कमी चालत आहे। त्यावेळेस श्यामनी रामवर एक आरोप करायला सुरुवात केली की नक्कीच तुझे इथं कस्टमर्स एवढे येतात म्हणजे तू काहीतरी घोळ करत असशील। अरे, तुझ्या दुकानात जो माल आहे तोच, तू गहू तांदूळ डाळ विकतो, मीही गहू तांदूळ डाळ विकतो, मग माझ्या दुकानात लोक येत नाही आणि तुझ्याच का येतो, म्हणजे तू काहीतरी कस्टमर्सला लाच दाखवत असेल। लाच मीन्स प्रलोभन दाखवत असेल, म्हणून तुझ्या दुकानात शॉप आहे, लोक जास्त येतात आणि माझ्या इथे येत नाही। पण श्यामने स्वतः विचार करायला हवा की रामवर कुठलाही आरोप करण्याआधी की तू काहीतरी घोळ करत असेल, काहीतरी मिलावट करत असेल, किंवा काहीतरी जुगाड, बोलीभाषेत आपण म्हणतो जुगाड करत असेल, आणि म्हणून किंवा प्रलोभन देत असेल म्हणून तुझ्या शॉपमध्ये लोक येतात, किंवा तू काहीतरी अशी जादू केलेली आहे इथपर्यंत पण लोक बोलतात, म्हणून तुझ्या शॉपमध्ये लोक येतात, माझ्या येत नाही। पण असा आरोप करण्याआधी
प्रत्येकाने विचार करावा की आपलं शॉप का चालत नाही. आपल्या शॉपमध्ये वस्तू जरी सेम असेल तरी त्याची क्वालिटीमध्ये काही फरक आहे का. आपल्या शॉपमध्ये असलेल्या मालापेक्षा, म्हणजे जो काही ग्रॉसरी आहे, आपल्या शॉपमध्ये जी ग्रॉसरी आहे त्या ग्रॉसरीपेक्षा रामच्या शॉपमध्ये असणारी ग्रॉसरी ही क्वालिटीने चांगली आहे का, हा विचार पहिल्यांदा करावा. की त्याच्या तिथे का येतोय, किती येत आहेत, काय किती कस्टमर्स येत आहेत, काय येत आहेत, त्याचा किती माल सेल झालाय, याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी त्यांनी जाणून घेण्याची गरज आहे की सरळ त्याला विचारायला हवं की रामच्या शॉपमध्ये असलेली जो ग्रॉसरी आहे ती आपल्या शॉपमध्ये असलेल्या ग्रॉसरी पेक्षा क्वालिटीने चांगली असेल म्हणून कस्टमर्स तिकडे जात असेल, तेव्हा आपल्याला काय करायला लागेल की आपल्या शॉपमध्ये जी ग्रॉसरीची क्वालिटी आहे ती आपल्याला इन्क्रीज करावी लागेल. त्यानंतर दुसरं हेही कारण असू शकतं की राम ज्या पद्धतीने कस्टमरशी बोलतो आहे तो अगदी मिळून मिसळून प्रेमाने ताई दादा करून बोलतो आहे. जी काही मार्केटिंग स्किल आहे कम्युनिकेशनची ती स्किल तो वापरतो आहे, त्याच्यामुळे कस्टमर त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असेल आणि त्याच्या शॉपमधून ग्रॉसरी विकत घेत असेल. आपण कुठे आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला हवं हे बघणं गरजेचं आहे की नव्हे की आपण अरे याचं शॉप फार चुकतोय म्हणजे हा काहीतरी चुकीचं करतो आहे असा ठप्पा लावणे योग्य नाही आहे. हे मी एक उदाहरण सांगितलं. या उदाहरणातून मला हे सांगायचं आहे की आपली मानसिकता कशी असायला हवी, की आपली विचार करण्याची पद्धत कशी असायला हवी. आपण पॉझिटिव्ह विचार करायला हवा की तो खूप मेहनत करत असेल, तो कस्टमर्स त्याच्या शॉपमधला ग्रॉसरी चांगली, क्वालिटी चांगली आहे, त्याची क्वालिटी डिलिव्हर करण्याची पद्धत चांगली आहे आणि म्हणून त्याच्या शॉपमध्ये कस्टमर येत असे. तर ते गुण आपण जाणून ते आत्मसात करणं गरजेचं आहे आणि ते आत्मसात करावे की जेणेकरून पण मॅक्सिमम ठिकाणी काय होतं की हे केल्या जात नाही. तर एखाद्याचं शॉप चालतं आहे किंवा एखाद्याची उन्नती होती आहे तर ती उन्नती कुठल्या तरी शॉर्ट कट घेऊन केलेली असेल किंवा चुकीचा मार्ग करून ती केलेली असेल असे आरोप आपण करत असतो. तेव्हा आपण पहिल्यांदा आपलं आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे आणि नंतर आत्मपरीक्षण केल्यावरच आपण दुसऱ्यांना बोलायला हवं. यातून मला आपल्याला हा संदेश द्यायचा आहे की जेव्हा आपण आपल्या अपयशाचं खापर हे दुसऱ्यावर फोडतो तेव्हा एकदा तरी आपण विचार करायला हवा की अरे आपल्या अपयशाला तो व्यक्ती कसा काय कारणीभूत असू शकतो. त्या व्यक्तीची मेहनत जास्त असू शकते, तो व्यक्ती रात्रंदिवस काम करू शकतो. खूप साऱ्या अँगल्सनी आपण कम्पेअर या गोष्टी करायला हव्या की आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कुठले डिफरन्सेस आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे. पण आपण ते न करता आपण आरोप करतो की यांनी काहीतरी चुकीचं केलं असेल, हा चुकीच्या मार्गाने जाऊन हा कस्टमर आणत असेल. हे मी फक्त एका शॉपच्या उदाहरणावरून तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, पण ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी लागू होते. एखाद्या मुलाला स्कूलमध्ये प्रोत्साहित केलं जातं, त्याला वेगवेगळ्या ठिकाणी डिस्प्ले केलं जातं, त्याला वेगवेगळ्या ठिकाणी चान्स दिला जातो. कदाचित त्या मुलामध्ये त्या क्वालिटी जास्त प्रमाणात असेल आणि आपल्या मुलामध्ये नसेल. तेव्हा आपल्या मुलामध्ये त्या क्वालिटी कशा इम्प्रूव्ह करता येईल याचा आपण विचार करायला हवा. आपण एखादं ऑनलाईन वर्क करत आहे, आपलं ऑनलाईन वर्क कमी पडतंय, कुठं आपण मागे पडतोय, आपण त्याचा विचार करायला हवा. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण समोरच्या व्यक्तीशी बोलायला हवा. तेव्हा पहिल्यांदा आत्मपरीक्षण करा. कुठलीही गोष्ट दुसऱ्याला बोलून हर्ट होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आत्मपरीक्षण करावं. हेच मला या छोट्याशा व्हिडिओमधून सांगायचं होतं.
तो त्याच इथेच थांबते. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.